नमस्कार विद्यार्थी मित्रो. मागील तासिकेमध्ये आपण कायिक विदारण आणि कायिक विदारणाची प्रक्रिया आपण अभ्यासलो आहोत. आज आपण रासायनिक विदारण म्हणजे काय आणि रासायनिक विदारणाचे प्रक्रियांचा अभ्यास आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण रासायनिक विदारणाबद्दल माहिती घेऊया. रासायनिक विदारणात खडकावर रासायनिक प्रक्रिया होते, त्यामुळे खडकाचे विखंडन, विघटीकरण होत असलेले आढळते. रासायनिक विदारणामुळे खडकाच्या मूळ रूपात किंवा आकारात बदल होत असलेला आढळतो. एवढेच नव्हे तर रासायनिक विदारणामुळे खडकाच्या रंगातही बदल होत असलेला आढळतो. रासायनिक विदारण होत असताना खडकाचे विघटन, विखंडन आणि खडकातील मूळचा जे स्वरूपामध्ये आकार असतो त्याच्या आकारामध्ये आणि रंगामध्येही बदल होत असलेला आढळतो. म्हणजेच मूळ खडकाचे रूपांतर होत असलेले आढळते. तसेच रासायनिक विदारणात उष्णतेपेक्षा पाणी, आर्द्रता हा घटक जास्त प्रभावी असतो. रासायनिक विदारणात उष्णता हा घटक प्रत्यक्ष प्रभाव पाडत नसला तरी जास्त उष्ण तापमान असलेल्या आर्द्र प्रदेशात रासायनिक विदारणाची प्रक्रिया ही जलद गतीने होत असलेला आढळतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक प्रक्रिया होत असताना सर्वाधिक जर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया ही पाण्यामुळे किंवा आर्द्रतेमुळे होत असलेला आढळतो. याचा जर पाहिला गेल्यानंतर त्या ठिकाणी रासायनिक विदारणावर पाणी हा घटक अत्यंत प्रभावी असलेला आढळतो. त्याचाच परिणाम आपल्याला त्या ठिकाणी मूळ खडकाचा बदल होत असलेला आढळतो. तसेच आपण रासायनिक विदारण म्हणजे काय हे आपण पाहूया. मूळ खडकावर रासायनिक अभिक्रिया होऊन त्या खडकाचे विघटन झाल्यास त्यास रासायनिक विदारण असे म्हणतात. मूळ खडकाचे भौतिक व रासायनिक गुणधर्म पूर्णपणे बदललेले असतात. रासायनिक अभिक्रियेस पाण्याची किंवा दमट हवामानाची आवश्यकता असते. तसेच जास्त तापमानात रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. त्यामुळे उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशातच ही क्रिया मोठ्या प्रमाणात घडून येते. हवेतील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन या वायूचा बाष्पाच्या सानिध्यात खडकातील द्रव्यावर परिणाम होऊन रासायनिक विदारण घडून येते. बऱ्याचदा या क्रियेत खडकातील खनिजात पुनर्समायोजन झाल्यामुळे त्यांच्यात विघटनाची क्रिया होत असते. काय सांगितलेलं आहे? जे नैसर्गिक हवेतील जे नैसर्गिक वायू आहेत, उदाहरणार्थ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, हे वायू बाष्पाच्या सानिध्यात आल्यावर काय म्हणलेलं आहे? हे वायू जे बाष्पाच्या सानिध्यात आल्यानंतर खडकातील द्रव्यावर किंवा खडकातील खनिजावर त्याचा परिणाम होत असलेला आढळतो आणि त्यामुळे रासायनिक प्रक्रिया घडून येत असलेला आढळतो. ही विघटन प्रक्रिया होत असताना सामान्यतः ऑक्सिडेशन, कार्बोनेशन, हायड्रेशन, सोल्युशन आणि विसलीकरण या 5 अभिक्रियाद्वारे रासायनिक विदारण होत असते.
हवेतील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन हे असतात. हे कण किंवा हे मूलद्रव्य खनिजातील मूलद्रव्याशी संयोग पाहून त्या ठिकाणी त्याच्या खडकावरती परिणाम होत असलेला. एवढेच नव्हे, या संयोगामुळे खडकाच्या मूळ आकारातही बदल होत असलेला आढळतो. काही वेळेस खडकाची झीज होत असलेला आढळतो. ही झीज होत असताना त्या ठिकाणी मूळ खडकाचे रूपांतर होत असलेला आढळतो. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी हे बदल होत असताना त्या खडकातील जे मूळ रंग आहे तो रंगाचा देखील त्यामध्ये बदल होत असलेला आढळतो. अशा विविध स्वरूपामध्ये आपल्याला जी की रासायनिक प्रक्रिया होत असलेला आढळतो. ही प्रक्रिया सर्वसामान्यतः जर पाहायचं असेल तर त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया होत असताना खडकाचे मूळ आकारातून दुसऱ्या आकारात रूपांतर होत असलेला आढळतो. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी त्याचे मूळ रंग जे असतो त्या रंगामध्येही बदल होत असलेला आढळतो. अशा स्वरूपामध्ये आपल्याला रासायनिक प्रक्रिया किंवा रासायनिक विदारण ही प्रक्रिया भूपृष्ठावरील खडकामध्ये बदल घडवून आणत असलेला आढळतो. रासायनिक विदारणाच्या प्रक्रियाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये जलीय अपघटन, द्रावीकरण, भस्मीकरण आणि कार्बनन अशा स्वरूपामध्ये ही प्रक्रिया घडून येत असते. यामध्ये आपण सर्वप्रथम पाहू जलीय अपघटन. पाण्याला जलीय अपघटन पाण्याला सहज प्रतिसाद देणाऱ्या खनिजापासून जर खडक तयार होत असतील तर पाण्यामुळे अशा खनिजांची नवीन संयुगे बनतात व त्याच्या जलीय अपघटनातून खडकाचे सहज विखंडन होते. अग्निजन्य खडकामध्ये सिलिकेट खनिजे जास्त असल्याने तेथे जलीय अपघटन सहज होत आढळतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे खडक पाण्याला प्रतिसाद देत असलेले आढळतात अशा खडकापासून वेगळ्या खडकाची निर्मिती होत असलेली आढळते. त्यामुळेच त्याच्यातून दुसऱ्या खडकाची निर्मिती होत असलेली आढळते. पाण्यालाही प्रतिसाद करत असलेला आढळतो. त्यामुळे त्या खडकाची निर्मिती होत असलेली आढळते आणि जलीय अपघटन प्रक्रिया होत असलेली आढळते. म्हणजेच पावसाचे पाणी खडकात मुरल्यावर त्याचा खडकातील फेल्डस्पार या खनिजाशी संपर्क आला असता त्याचा आकार वाढतो. त्यामुळे खडक ठिसूळ बनतात. या क्रियेलाच हायड्रेशन किंवा जलीय अपघटन असेही म्हणतात. खडकाद्वारे पाणी शोषून घेतल्यानंतर त्याच्या आकारमानात वाढ होते. कधीकधी ही वाढ मर्यादेपेक्षा जास्त होते. त्यामुळेच काय करते, खडकाच्या आकारमानात वाढ झाल्यामुळे त्याच्या कणात आणि खनिजात तणाव निर्माण होत असलेला आढळतो. त्यामुळे हे खडक विखंडित होतात किंवा तुटतात. ही प्रक्रिया आपल्याला होत असलेली आढळते. आणि ही प्रक्रिया होत असताना जी की अग्निजन्य खडकांवरती याचा परिणाम सर्वाधिक प्रमाणात होत असलेला आढळतो. अग्निजन्य खडकांमध्ये या सांगितलेलं आहे, अग्निजन्य खडकांमध्ये सिलिकेटचे प्रमाण सर्वाधिक असलेलं आढळतं. त्यावेळेस त्याचा प्रभाव जर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पाण्यासोबत मिश्रण होत असलेलं आढळतं. त्यावेळेस खडक प्रसरण पावत असलेलं आढळतं. जे खडकामध्ये असणारे जे मूलद्रव्य आहेत त्याचा संयोग पाण्याशी होऊन पाण्याचे मूलद्रव्य H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही ज्या पाण्यात गेले तर त्या ठिकाणी खडकामध्ये हे पाणी मुरले जाते. आणि ज्यावेळेस ते खडकामध्ये पाणी मुरलं जातं त्यावेळेस हे खडक प्रसरण पावत असलेलं आहे. या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं विद्यार्थी मित्रांनो, विदारण प्रक्रिया किंवा विघटन किंवा विखंडन प्रक्रिया होत असताना त्या ठिकाणी आपल्याला प्रसरण आणि आकुंचन ही प्रक्रिया होत असलेली आहे. ज्यावेळेस खडकामध्ये पाणी मुरलं जाते त्यावेळेस खडकाचा आकार विस्तृत होतो आणि त्यावेळेस खडकातील लहान लहान कण सुट्टे होत जात असलेला आढळतो. कशामुळे? पाण्यामुळे. पाणी त्यामध्ये मुरल्यामुळे त्याचं सुट्टीकरण होतं किंवा जर पाहिल्यानंतर छोटे छोटे कण वेगळे होत असलेला आढळतो.
त्यामुळे आपल्याला खडकामध्ये मूळ आकारात बदल होत असलेला आढळतो आणि काही कालांतरानंतर हे खडक एकमेकापासून दूर झालेले किंवा खडकातील लहान कण दूर झालेले आढळतात. तर तेवढेच नव्हे, त्याच्यावरती दाब किंवा ताण निर्माण झाल्यानंतर प्रसरण आणि कुंचन प्रक्रिया होत असताना ते खडक तुटतात आणि त्याचाच परिणाम त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक विदारण प्रक्रिया होत असलेली आढळते. यानंतर आहे द्रावीकरण. द्रावीकरणात सांगितलेलं आहे, खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळतात व पाण्याबरोबर दूरवर वाहून नेली जातात. त्यामुळे साहजिकच मूळ खडक कमकुवत होतो व त्याचे विदारण जलद होते. या प्रक्रियेस द्रावीकरण असे म्हणतात. काय सांगितलेलं आहे, खडकातील काही खनिजे पाण्यासोबत विरघळतात व पाण्याबरोबर दूरवर वाहत जाऊन त्या ठिकाणी ते खडक कमकुवत होत असलेलं आढळतं आणि त्याचे विदारण जलद गतीने होत असलेलं आढळतं. पाण्यामध्ये परत तेच प्रक्रिया आलेली आहे. पाण्यामध्ये हायड्रोजन H2O, ऑक्सिजन हे दोन्ही असलेले आढळतात, हे घटक आढळून येतात आणि त्याचाच परिणाम त्या ठिकाणी आपल्याला खडकावरती होत असलेला आढळतो. यामध्ये सांगता येईल, क्षारयुक्त खडकावर पावसाचे पाणी पडल्यास काही क्षार पाण्यात विरघळून द्रावण तयार होते व खडकाचे अस्तित्व नष्ट होते. या क्रियेला द्रावीकरण असे म्हटले जाते. खनिज, मीठ किंवा जिप्सम अशा प्रकारच्या क्षारयुक्त खडकावर या प्रकारची अभिक्रिया घडून येत असते. द्रावीकरण प्रक्रिया होत असताना कोणकोणत्या खडकावरती, जे की मीठ, जिप्सम या प्रकारच्या क्षारयुक्त खडकावरती त्याचा परिणाम आपल्याला होत असलेला. म्हणजेच द्रावीकरण ही प्रक्रिया होत असताना ज्या खडकामध्ये क्षाराचं प्रमाण सर्वाधिक असलेलं आढळतं, त्या खडकावरती त्याचा सर्वाधिक परिणाम होत असलेला आढळतो आणि ही प्रक्रिया होत असताना रासायनिक प्रक्रिया असलेला आढळतो. दोन्ही घटकाच्या बाबतीत जर विचार केला तर त्या ठिकाणी खडकातील खनिजे आणि पाण्यातील जे मूलद्रव्य याच्या संयोगातून त्याचे विलगीकरण होत असलेलं आढळतं. अशा स्वरूपामध्ये आपल्याला रासायनिक प्रक्रिया किंवा रासायनिक विदारण प्रक्रिया घडून येत असलेले आढळतं. यानंतर आहे भस्मीकरण. खडकातील लोह व ॲल्युमिनियम सारख्या खनिजांचा हवेतील किंवा पाण्यातील ऑक्सिजनशी संयोग होऊन त्या खनिजाचे भस्मीकरण होते व त्यामुळे मूळ खडक कमकुवत होतो व त्याचा रंगही बदलतो. खडकातील लोहाचे प्रमाण जास्त असल्यास भस्मीकरणामुळे त्याला तांबडा रंग आणि जर खडकात ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असेल तर त्याला पिवळा रंग प्राप्त होत असलेला आढळतो. बघा, भस्मीकरण प्रक्रिया होत असताना यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, जे की खडकातील आढळून येणारे जे संयुगी आहे किंवा जे खडकामध्ये आढळून येणारे जे खनिज आहेत, उदाहरणार्थ त्यामध्ये लोह खनिज आणि ॲल्युमिनियम हे भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये आढळून येतात. त्यावेळेस या दोन्हीचाही संयोग हवेतील ऑक्सिजन किंवा पाण्यातील ऑक्सिजनाशी जर झाला असेल तर त्यावेळेस त्या खनिजाचे भस्मीकरण होत असलेलं आढळतं. आणि त्यामुळे काय होत असतो, त्याचे मूळ खडकात कमकुवत बनत जात असलेला आढळतो आणि त्या खडकाचाही रंग बदलत जात असलेला आढळतो. यामध्ये सांगितलेलं आहे, खडकात जर लोहाचं प्रमाण जास्त असेल त्याला तांबडा रंग येतो आणि जर खडकात ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असेल तर पिवळा रंग येतो. मागील तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लोखंड गंजत असताना जे की हवेतील आणि पाण्यातील, जर हवेतील ऑक्सिजन आणि पर्जन्यातील पाणी पडलं असेल तर त्या पाण्यातील ऑक्सिजन याचा संयोग होत असलेला आढळतो आणि कालांतराने ही प्रक्रिया चालत असलेली आढळते.
आणि त्यावेळेस काय होते, ते लोखंड गंजलं जात असलेलं. लोखंड गंजत असताना त्याला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी लालसर आणि पिवळसर रंग होत असलेला नव्हता. लोखंड गंजत असताना लालसर म्हणजे तांबडा रंग होत असलेला नव्हता. ॲल्युमिनियम गंजत असताना पिवळा रंग होत असलेला नव्हता. उदाहरणार्थ आपल्याकडे जे लावण्यात आलेले स्लायडिंगचे खिडके असतील ते ॲल्युमिनियमचे पट्टे असतात. त्यावेळेस तुम्ही पहा त्याच्यामध्ये पाणी किंवा हवेचा संयोग झाला असेल तर ते आपल्याला त्याचा रंग पिवळा होत असलेला नव्हता. तसेच लोखंडाचाही तांबडा रंग होत असलेला नव्हता. या बाबतीत जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला जाणून येते लोखंड कालांतराने गंजत जात असलेला नव्हता. त्याचा रंग तांबडा होत असलेला नव्हता. जो गंजलेला भाग असतो तो पापुद्र्यासारखा असलेला नव्हता. थोडे जरी टवकारलं तर त्याची अशी दपली किंवा जसं आपण कांद्यावरची जे साल निघते ना तशा स्वरूपामध्ये ते लोखंडावरची साल निघत असलेला नव्हतं. किंवा वाळलेलं लाकूड असते त्या वाळलेल्या लाकडावरची साल जशी निघते तशा स्वरूपामध्ये लोखंडाचा जो भाग गंजलेला आहे ते गंजलेल्या भागावरती जसं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पापुद्र्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याचं भस्मीकरण होत असलेलं नव्हतं. अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला भस्मीकरण ही प्रक्रिया किंवा रासायनिक विदारण प्रकरणातील भस्मीकरण ही प्रक्रिया होत असलेली आढळते. म्हणजेच ही प्रक्रिया दमट हवामानाच्या सानिध्यात हवेतील ऑक्सिजन वायूचा लोहयुक्त खडकावर परिणाम होऊन खडकातील लोहकणाचे म्हणजे लोहाच्या ऑक्साईडमध्ये रूपांतर होते. या क्रियेला ऑक्सिडेशन असेही म्हणतात. ऑक्सिडेशनमुळे खडकाचे रासायनिक विघटन होते. भूपृष्ठावरील बेसॉल्ट खडकाचे रासायनिक विदारण अशा प्रकारे होत असलेले आढळते. उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या प्रदेशात खडकावरील ऑक्सिडेशन क्रियेद्वारे पिवळ्या व लाल रंगाच्या मृदा निर्माण होत असलेले बघा. खनिजातील जे काही खडकामधील जे काही खनिज असतील त्या खनिजावरती याचा परिणाम होऊन त्या ठिकाणी आपल्याला लाल मृदा किंवा पिवळ्या रंगाची मृदा आपल्याला आढळून येत असलेला नव्हता. तेव्हा जी की उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या प्रदेशातील खडकावर याची प्रक्रिया होऊन त्याचा पिवळा आणि लाल रंगाच्या मृदेमध्ये त्याचं रूपांतर होत असलेलं नव्हतं. तर रासायनिक प्रक्रियेमध्ये शेवटची प्रक्रिया आहे कार्बनन. आर्द्र हवामानात हवेतील कार्बन डायऑक्साईडचा आर्द्र हवामानातील हवेतील कार्बन डायऑक्साईडचा खडकावर परिणाम होऊन कार्बनन ही प्रक्रिया घडून येत असते. काय सांगितलेलं आहे? कोणता प्रदेश घेतलेला आहे? आर्द्र हवामानातील जे प्रदेश आहे किंवा आर्द्र हवामानाचे जे प्रदेश आहे त्या प्रदेशातील कार्बन डायऑक्साईडचा परिणाम हे आपल्याला खडकावरती होत असलेला आढळतो. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया किंवा कार्बनन प्रक्रिया होत असलेली आढळते. म्हणजेच हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचा पावसाच्या पाण्यात विरघळून कर्बाल्म निर्माण होतो. या सौम्य कर्बालची अभिक्रिया ग्रॅबॉट गटातील खडकावरून होऊन त्यातून कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम, मॅग्नेशियम, सिलिका हे घटक वेगळे होतात. आणि काय त्यावेळेस होते? चुनखडी, डोलामाइट व संगमरमर या खडकावर कार्बोलामचा प्रभावी परिणाम होऊन खडकाचे विघटन होत असते. या क्रियेला कार्बोटन क्रिया असे म्हटले जाते. कार्बोनेटन प्रक्रियाद्वारे पोटॅश किंवा पोटॅशियम कार्बोनेटची उत्पत्ती होते, जे वनस्पतीसाठी पोषक द्रव्य म्हणून उपयोगाचे असते. विद्यार्थी मित्रांनो, विदारण प्रक्रिया होत असताना यामध्ये कार्बन डायऑक्साईड ची विदारण प्रक्रिया होत असलेली आढळतो आणि त्यातूनच पोटॅशियमची निर्मिती होत असलेली आढळतो. आणि हे पोटॅशियम वनस्पतीसाठी
अतिशय उपयुक्त किंवा पोषक द्रव्य म्हणून त्या ठिकाणी ओळखले जात असले आढळते. आर्द्र हवामानाच्या प्रदेशाच्या बाबतीत जर विचार केला तर त्या ठिकाणी त्याचं चुनखडकावर कार्बनन ही प्रक्रिया होऊन म्हणजे चुनखडकावर कार्बनन प्रक्रियेचा जास्त परिणाम होत असलेला आढळतो. त्यामुळे चुनखडक विघटित होत असलेला आढळतो. आणि चुनखडाचं रूपांतर जर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी काही कालांतरानंतर रासायनिक प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी संगमरवरती होत असलेला आढळतो. अशा स्वरूपामध्ये आपल्याला रासायनिक प्रक्रिया पाहाव्यास मिळतात. हे झालं रासायनिक प्रक्रिया, जे की रासायनिक वितरणाची विविध प्रक्रिया आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासलेलो. या प्रक्रिया होत असताना खडकामधील आकारात, रंगामध्ये बदल होत असलेला आढळतो. रासायनिक प्रक्रिया घडून येत असताना कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन या घटकाचा सर्वाधिक परिणाम आपल्याला खडकावरती होत असलेला आढळतो. आणि त्यामुळेच खडकाच्या मूळ रूपामधील जे असणारे जे खडक आहे त्याचं रूपांतर इतर स्वरूपामध्ये होत असलेलं आढळतं. हे आपल्याला यावरून सांगता येईल. धन्यवाद.